नमस्कार शेतकरी बांधवांनो. सध्या बाजारात एकच चर्चा आहे. कांद्याचे भाव कोसळणार का? निर्यात पूर्णपणे थांबली आहे का? आणि खरं सांगायचं तर ह्या एका भीतीने सध्या आपल्या संपूर्ण राज्यातील कांदा उत्पादकांची झोप उडवली आहे. ही चिंता स्वाभाविक आहे, पण थांबून थोडा विचार करूया. ह्या अफवांवर आंधळेपणाने विश्वास ठेवण्यापूर्वी प्रत्यक्ष जमिनीवरचं सत्य जाणून घेणं खूप जास्त गरजेचं आहे. आज आपण ह्यामागचं नेमकं वास्तव काय आहे याचं सविस्तर विश्लेषण करणार आहोत. बरं, हे सगळं सुरू करण्यापूर्वी जर आपण कृषी साथी ह्या आपल्या हक्काच्या चॅनेलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करून घ्या, कारण इथेच तुम्हाला थेट बाजारातील अचूक, पुराव्यांवर आधारित आणि अत्यंत विश्वासाची माहिती मिळत राहील. चला तर मग या सगळ्या भीतीच्या मुळाशी जाऊया आणि सत्य काय आहे ते शोधूया. आता मुख्य मुद्द्याकडे वळूया. सध्या बाजारात, गावात आणि सोशल मीडियावर एक मोठी अफवा वाऱ्यासारखी वेगाने पसरत आहे. ती म्हणजे कांद्याची निर्यात अचानक थांबली आहे किंवा ती प्रचंड वेगाने कोसळत आहे. त्यामुळे स्थानिक बाजारात कांद्याचे मोठी ढीग साचून भाव पूर्णपणे कोसळतील अशी एक मोठी भीती निर्माण केली जात आहे. रोजच्या बातम्या पाहिल्या, वर्तमानपत्रे उघडली की यात चर्चा सुरू आहेत. आणि यामुळे एक अत्यंत चिंतेचं आणि तणावाचं वातावरण तयार झालं आहे. पण आता एक साधा प्रश्न पडतो, या अफवांमध्ये खरंच काही तथ्य आहे का, की हा केवळ एक मानसिक खेळ आहे ज्यामध्ये आपल्याला मुद्दाम अडकवले जात आहे? हे समजून घेणं आजच्या घडीला अत्यंत महत्त्वाचं आहे. तर सत्य परिस्थिती या सगळ्या अफवांपेक्षा पूर्णपणे वेगळी आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कांद्याची मागणी अजिबात कमी झालेली नाहीये. श्रीलंकेपासून ते थेट मलेशियापर्यंत सगळीकडे आपली मागणी आजही तशीच भक्कम आहे. मग अडचण कुठे येतेय? खरी अडचण आहे ती क्वालिटी, म्हणजेच गुणवत्तेची. निर्यात करण्यासाठी ज्या एका विशिष्ट उच्च दर्जाचा आणि टिकणाऱ्या कांद्याची गरज असते ना, त्या दर्जाच्या कांद्याचा सध्या बाजारात खूप मोठा तुटवडा निर्माण झालाय. परदेशातून मागणी घटलेली नाहीये, तर निर्यातीसाठी योग्य असलेल्या कांद्याचा आपला स्थानिक पुरवठाच कमी झालाय. हे वास्तव एकदा आपल्या लक्षात आलं की बाजाराचं खरं चित्र अगदी स्पष्टपणे डोळ्यांसमोर उभं राहतं. आता स्वाभाविकच मनात विचार येतो की आपला चांगल्या दर्जाचा कांदा अचानक गेला कुठे? तर यामागे सर्वात मोठं कारण आहे अल निनोचा हवामानावरील भयानक प्रभाव. विचार करा, नाशिक, पुणे आणि अहिल्यानगर सारख्या भागात जिथे नेहमी हवामान थोडं थंड आणि पिकांसाठी सुसह्य असायचं, तिथे यावेळी तापमानाने चक्क 43 ते 45 अंश सेल्सिअसचा टप्पा ओलांडला आहे. ज्या भागात पूर्वी साध्या पंख्याचीही फारशी गरज भासत नव्हती, तिथे आता चक्क कूलर आणि एसी लावावे लागत आहेत. आता याचा थेट परिणाम पिकांवर होणारच. या प्रचंड उष्णतेमुळे कांदा शेतातच अक्षरशः शिजला जात आहे. उन्हामुळे आतून भाजून निघत आहे आणि साठवणुकीच्या आधीच त्याचे अतोनात नुकसान होत आहे. या प्रत्यक्ष परिस्थितीबद्दल स्थानिक युवा निर्यातदार रोनित खासबळे आणि अंकुश शिरसाळे यांनी दिलेली माहिती खऱ्या अर्थाने डोळे उघडणारी आहे. त्यांच्या अनुभवानुसार उन्हामुळे आतून भाजलेला कांदा जेव्हा मलेशिया किंवा श्रीलंकेसारख्या देशांमध्ये जहाजातून महिनाभराच्या लांबच्या प्रवासासाठी पाठवला जातो, तेव्हा तो हा प्रवास अजिबात सहन करू शकत नाही. तो प्रवासातच सडतो, पाणी सोडतो आणि पूर्णपणे खराब होऊन जातो. यामुळे जहाजभर मालाचे लाखो रुपयांचे मोठे नुकसान होते. याचा थेट परिणाम असा झाला आहे की आंतरराष्ट्रीय खरेदीदारांमध्ये आता एक प्रकारची भीती निर्माण झाली आहे आणि ते असा कमी दर्जाचा किंवा रिस्क असलेला कांदा खरेदी करायला स्पष्ट नकार देत आहेत. आता हे समोरचं चित्र बघा. हे पाहिल्यावर सध्याची बाजारातील स्थिती किती गंभीर आहे हे लगेच लक्षात येईल. बाजारात येणाऱ्या एकूण उत्पादनापैकी तब्बल 85% कांदा हा साधारण दर्जाचा किंवा उन्हाने पावसाने खराब झालेला आहे, ज्याला साठवणीत जास्त काळ अजिबात ठेवता येत नाही. आणि दुसऱ्या बाजूला निर्यातीसाठी आणि योग्य साठवणुकीसाठी पात्र असलेला एकदम उच्च दर्जाचा, कडक आणि टिकणारा कांदा केवळ 15% उरला आहे. होय, फक्त 15%. आणि हाच अवघा 15% कांदा खऱ्या अर्थाने आंतरराष्ट्रीय बाजारात टिकून राहण्याची ताकद बाळगून आहे. चांगल्या दर्जाच्या मालाची सध्या बाजारात किती मोठी टंचाई आहे हे यावरून अगदी लख्खपणे स्पष्ट होते. आता आपण थेट बाजार समितीच्या म्हणजेच APMCच्या आकडेवारीकडे वळूया. इथे आवक कशी वेगाने घटत आहे ते स्पष्टपणे दिसते. गेल्या आठवड्यात सोमवारी बाजारात 4,75,000 क्विंटल कांदा आला होता. या आठवड्याच्या सोमवारी तो आकडा घसरून 4,36,000वर आला आणि मंगळवारी तर ही आवक थेट 3,00,000 क्विंटलपर्यंत खाली घसरली आहे. म्हणजेच बाजारात येणाऱ्या एकूण कांद्याच्या पुरवठ्यामध्येच आता सातत्याने घट होत चालली आहे. पुरवठा कमी होणं आणि त्यातही चांगल्या मालाची कमतरता असणं हे भविष्यातील बाजाराचे दर मजबूत राहण्याचं एक अतिशय महत्त्वाचं आणि सकारात्मक संकेत मानले जाते. आता प्रत्यक्ष बाजारात काय घडतंय त्याचं हे सविस्तर चित्र पहा. इथे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे, ती म्हणजे सगळीकडेच मंदी नाहीये.
सोलापूरसारख्या ठिकाणी किमान दर अगदी 100 रुपयांपर्यंत खाली आले आहेत आणि सरासरी दर फक्त 700 रुपये आहे. तिथे नक्कीच थोडा दबाव आहे. पण त्याच वेळी चंद्रपूरकडे पहा. तिथे किमान दर 1300 आणि सरासरी दर 1500 रुपयांच्या आसपास अतिशय भक्कमपणे टिकून आहेत. पिंपळगाव आणि कोल्हापूरमध्येही दर बऱ्यापैकी स्थिर आहेत. याचाच अर्थ असा की सर्वत्र परिस्थिती एकसारखी वाईट नाहीये आणि चांगल्या बाजारांमध्ये चांगल्या मालाला आजही उत्तम दर मिळत आहेत. आता अनेकांना हा प्रश्न पडला असेल की दुबईला आपला माल का जात नाहीये, तर यामागे काही गंभीर तांत्रिक आणि आर्थिक अडचणी आहेत. सगळ्यात मोठा धक्का म्हणजे फ्रेट चार्जेस, म्हणजेच जहाजाचे मालवाहतुकीचे भाडे चक्क 5 ते 6 पटीने वाढले आहे. जो कंटेनर पूर्वी फक्त $400 ते $500 जायचा, त्यासाठी आता जवळपास $4000 मोजावे लागत आहेत. विचार करा, हा किती मोठा आर्थिक बोजा आहे. शिवाय दुबईतील बाजारात 30 ते 60 दिवसांचं क्रेडिट सायकल असते. म्हणजे माल विकल्यानंतर पैसे हातात यायला 1 ते 2 महिने लागतात. या प्रचंड वाढलेल्या खर्चामुळे आणि उधारीमुळे लहान व्यापाऱ्यांनी सध्या दुबईकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे केवळ मोठे आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम निर्यातदारच तिथे माल पाठवण्याची जोखीम घेत आहेत. आंतरराष्ट्रीय बाजाराला सध्या नेमके काय हवंय माहितीये? त्यांना फक्त एकच गोष्ट हवीये, 55 मिलीमीटरपेक्षा मोठा असलेला सुपर साईज कांदा. परदेशातील ग्राहकांना हाच मोठा आणि आकर्षक आकार लागतो. पण अडचण अशी आहे की सध्या आपल्या स्थानिक बाजार समित्यांमध्ये जो कांदा मोठ्या प्रमाणावर येत आहे तो प्रामुख्याने 35 ते 45 मिलीमीटर आकाराचा आहे. त्यामुळे निर्यातीसाठी हवा असलेला मोठा आकार आणि बाजारात उपलब्ध असलेला छोटा आकार यातील ही मोठी तफावत थेट निर्यातीच्या आकडेवारीवर परिणाम करत आहे. आणि याच दरम्यान बाजारात आणखी एक अत्यंत महत्त्वाची घडामोड घडणार आहे. ती म्हणजे नाफेडची आगामी सरकारी खरेदी. आपल्याला माहितीच असेल, नाफेड जेव्हा साठवणुकीसाठी खरेदी करते तेव्हा त्यांनाही अत्यंत उच्च दर्जाचा हाय क्वालिटी कांदाच लागतो. यामुळे सध्या बाजारातील खाजगी व्यापाऱ्यांमध्ये थोडी धाकधूक वाढली आहे. कारण जर चांगला कांदा नाफेडने मोठ्या प्रमाणावर उचलला तर खाजगी निर्यातीसाठी आणि साठवणुकीसाठी काय उरेल? याच संभाव्य स्पर्धेमुळे उच्च दर्जाच्या कांद्याचे दर बाजारात थोडे वधारलेले आणि मजबूत झालेले पाहायला मिळत आहेत. ही स्पर्धा उत्पादकांसाठी नक्कीच फायदेशीर ठरणार आहे. आंतरराष्ट्रीय निर्यातीमधील या सगळ्या अडचणींवर एक अत्यंत आश्वासक मार्ग आपल्याच देशांतर्गत बाजारातून निर्माण झाला आहे. आणि ती म्हणजे आपल्या दक्षिण भारताची भक्कम मागणी. केरळ, तामिळनाडू आणि विशेषतः कोयंबतूरसारख्या मोठ्या बाजारांमधून कांद्याला सध्या प्रचंड मागणी येत आहे. आंतरराष्ट्रीय सागरी प्रवासातील जोखीम आणि वाढता खर्च टाळून अनेक व्यापारी आता आपला मोर्चा थेट दक्षिण भारताकडे वळवत आहेत. कारण तिथे सुरक्षितपणे चांगला भाव मिळत आहे. हा खऱ्या अर्थाने एक मोठा आशेचा किरण आहे जो बाजाराला सावरत आहे. पण इथेच आपण सर्वांनी एक खूप मोठी काळजी घेणं गरजेचं आहे. याला बाजारातील भाषेत पॅनिक सेलिंग ट्रॅप किंवा घाईघाईत विक्रीचा मानसिक सापळा असं म्हणतात. होतं काय की बाजारात कांद्याचे भाव अचानक 2 ते 5 रुपयाने थोडे वाढलेले दिसतात. हे पाहिल्यावर बरेच जण एकाच वेळी आपला साठवलेला माल रातोरात ट्रॅक्टर भरून बाजारात घेऊन येतात आणि अचानक झालेल्या या प्रचंड आवक आणि पुरवठ्यामुळे वाढलेले भाव क्षणार्धात पुन्हा कोसळतात. या मानसिक सापळ्यातून आणि तात्पुरत्या वाढीच्या मोहातून स्वतःला वाचवणं अत्यंत महत्त्वाचं आहे. मग अशा गोंधळाच्या परिस्थितीत आपली नेमकी आणि योग्य रणनीती काय असावी याचं एकदम सोपं गणित आहे. जर तुमच्याकडे डबल पत्ती किंवा साठवणुकीचा उच्च दर्जाचा कडक कांदा असेल तर तो शास्त्रीय पद्धतीने बनवलेल्या हवेशीर चाळीत अगदी सुरक्षित साठवा. त्याचे मूल्य भविष्यात नक्कीच वाढणार आहे. पण जर कांदा ॲव्हरेज दर्जाचा, उन्हाने थोडा भाजलेला किंवा छोट्या आकाराचा असेल तर तो कांदा मात्र तातडीने बाजारात विकून मोकळे व्हा. तो साठवून ठेवून भविष्यात नुकसान करून घेऊ नका. या नियोजनात आपले पहिले आर्थिक उद्दिष्ट काय असले पाहिजे? तर सर्वात आधी कांदा पिकासाठी लागलेला जो मूलभूत उत्पादन खर्च आहे तो वसूल करण्यावर आपला भर असला पाहिजे. साधारणतः हा खर्च प्रति एकर 40,000 ते 70,000 रुपयांच्या घरात असतो. त्यामुळे तुमच्याकडे असलेला जो दुय्यम दर्जाचा माल आहे तो सुरुवातीला बाजारात आणून हा खर्च काढून घेणे अत्यंत शहाणपणाचे ठरते. एकदा का हा खर्च खिशात आला की तुमचा सगळा आर्थिक दबाव कमी होतो आणि मग उरलेला चांगला माल शांतपणे योग्य भाव मिळेपर्यंत साठवता येतो. आणि या सगळ्या वातावरणात एक खूप सकारात्मक गोष्ट काय आहे माहितीये? चांगल्या मालाला आजही 14 ते 20 रुपये हा प्रीमियम भाव मिळत आहे. होय, पिंपळगावसारख्या मोठ्या बाजार समित्यांमध्ये निर्यातीसाठी आणि साठवणुकीसाठी योग्य असलेल्या स्टॉक ग्रेडच्या उच्च दर्जाच्या कांद्याला हा दमदार भाव आजच्या घडीला मिळत आहे. याचाच अर्थ असा की जर तुमच्या मालात खरोखर दम असेल, त्याची गुणवत्ता उत्तम असेल तर बाजार आजही तुम्हाला अतिशय चांगला भाव द्यायला पूर्णपणे तयार आहे. खर्च वसूल झाल्यानंतरची पुढची अत्यंत शिस्तबद्ध पायरी म्हणजे टप्प्याटप्प्याने विक्री. साठवलेला चांगला कांदा एकदम एकाच वेळी बाजारात आणण्याची घाई अजिबात करू नका.
त्याऐवजी एक नियम करा. एकूण साठ्यातला केवळ 10% कांदा एका महिन्यात काढावा आणि पुढचा 10% कांदा दुसऱ्या महिन्यात बाजारात आणावा. असे केल्याने बाजारात एकदम गर्दी होत नाही, पुरवठ्यावर नियंत्रण राहते आणि बाजारातील प्रत्येक चढउताराचा आणि चांगल्या भावाचा पुरेपूर फायदा उचलणे शक्य होते. आता स्थानिक पातळीवरची एक अतिशय रंजक आणि थेट जमिनीवरची घडामोड पाहूया. वणी, दिंडोरी आणि कळवण हे बाजार एकमेकांपासून अवघ्या 15 ते 40 किलोमीटरच्या परिघात आहेत. या जवळच्या अंतरामुळे तिथे सध्या व्यापाऱ्यांची मोठी वर्दळ आणि हालचाल वाढली आहे. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणारे व्यापारी एकमेकांशी अतिशय तीव्र स्पर्धा करत आहेत आणि या स्थानिक स्पर्धेचा थेट फायदा उत्पादकांना होऊन तिथे कांद्याला अतिशय उत्तम भाव मिळताना दिसत आहे. हे जमिनीवरचे खरे अर्थशास्त्र आहे. आता एक अतिशय सूक्ष्म पण थक्क करणारी माहिती सांगतो. तुम्ही बाजारात माल कशातून आणताय याचाही दरावर परिणाम होतोय. होय, पिंपळगाव बाजारातील प्रत्यक्ष निरीक्षणांनुसार जे उत्पादक ट्रॅक्टरमधून मोठ्या प्रमाणात कांदा आणत आहेत त्यांना बाजारातील नियमित आणि चांगला दर मिळत आहे. पण जे पिकअपसारख्या वाहनातून थोडा माल आणत आहेत त्यांच्या मालाला ट्रॅक्टरच्या तुलनेत थोडा कमी दर मिळत असल्याचे दिसून आले आहे. बाजाराचे हे अत्यंत बारकावे केवळ अशा सखोल विश्लेषणातूनच समोर येतात. या सगळ्या सविस्तर चर्चेचा आणि आकडेवारीचा खरा सार एका महत्त्वाच्या वाक्यात दडला आहे. जर शेतकऱ्यांनी सॉर्टिंग म्हणजेच कांद्याची योग्य प्रतवारी आणि साठवणुकीचं तंत्र आत्मसात केले तर कांद्याचा भाव कधीच कोसळणार नाहीत आणि देशाचे परकीय चलनही वाढेल. हे केवळ एक वाक्य नाही तर बाजारातील यशस्वी तज्ज्ञांचा मंत्र आहे. प्रतवारी हाच बाजारातील अनिश्चिततेपासून वाचण्याचा सर्वात मोठा ढाल आहे. खराब माल वेळीच वेगळा करणे आणि चांगला माल योग्य वेळी विकणे हीच खऱ्या यशाची गुरुकिल्ली आहे. तर मग येणाऱ्या काळातील मोठ्या मागणीसाठी आपली रणनीती तयार आहे का? अफवांना बळी पडून घाईघाईत नुकसान करून घेणार की सत्याची कास धरून संयमाने नफा मिळवणार? बाजारात अचूक माहितीच्या आधारे घेतलेले निर्णयच कायम जिंकत असतात. अशाच अत्यंत महत्त्वपूर्ण, सखोल आणि अभ्यासू माहितीसाठी कृषी साथी या आपल्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि हो, हे अत्यंत महत्त्वाचे विश्लेषण जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत नक्की शेअर करा, जेणेकरून सर्वांचा फायदा होईल. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या विश्लेषणासोबत. धन्यवाद.